ओके, आवाज येत आहे सगळ्यांना? हॅलो. हा, पॅटर्न कशा प्रकारचं होतं ते एक्झॅक्टली सेम पॅटर्न होतं, फक्त तिथे न्यूमरिक व्हॅल्यू कसं असणार ते 1 1 2 1 2 3 1 2 3 4. ओके, कोणाचं काही लॉजिक लागते का सांगा या केस मध्ये? सांगा कसं प्रिंट होणार आहे? फॉर लूप घ्यावं लागेल सर. फॉर लूप द्यावंच लागेल ना. कसं होणार प्रिंट? इंटिजर डेटा टाइप घेऊ. दोन फॉर लूप घ्यावं लागेल सर, बाहेरचा आणि आतमधला. राईट. आतमधल्या लूप मध्ये जे असेल तर जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय द्यावं लागेल आणि प्रिंट जे करावं लागेल दोन्ही इन्क्रीमेंट. आतमधल्या लूप मध्ये आपण काय देणार? आय व्हॅल्यू रोज इंटिजर देणार. व्हॅल्यू. रोज देणार. रोज किती आहे? 1 2 3 4 5. इनिशियल कुठनं आहे? 1 पासून. ओके, आता काय करावं लागेल आपल्याला? आणखी फॉर लूप, नेस्टेड फॉर लूप, नेक्स्ट फॉर लूप द्यावं लागेल, राईट? आता तुम्ही इथे एक पर्टिक्युलर व्हेरिएबल डिक्लेअर करून पण त्याला असाइन करू शकता, किंवा आपल्याजवळ ऑलरेडी हा आय डिक्लेअर आहे, आपण असा कन्सिडर करू. ठीक आहे. इंट जे इक्वल्स टू इनिशियल किती आहे? ऍटलिस्ट 1 असायला पाहिजे ना. 1. जे इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू तेव्हा तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करा, व्हॅल्यू इक्वल्स टू 1 करा आणि इकडे त्याला प्लस प्लस केलं तरी चालेल. ओके, आणि काय होणार? जे प्लस 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 प्लस. काय देसाल तुम्ही इथे? जे. ओके, स्पेस देऊन द्या त्याला. ओके, त्यानंतर एक सिंपल प्रिंटिंग स्टेटमेंट नेक्स्ट लाईन साठी. बघा काय प्रिंट होते. होता प्रिंट? कोणाचा क्वेश्चन होता? अपूर्वा. हो सर. भेटत आहे ऍज एक्सपेक्टेड? हो सर. सर याचं मेकॅनिझम सांगता का कसं होईल? काय होणार मेकॅनिझम? काय असणार सगळ्यात पहिले? बघा, साध्या भाषेमध्ये कंडिशन बघा काय आहे. पहिल्या फॉर लूपची कंडिशन काय आहे? आय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. ठीक आहे. आणि दुसऱ्या फॉर लूपची कंडिशन काय? जे इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू आय. पहिली कंडिशन बघा, आय इक्वल्स टू 1 म्हणजे कंडिशन सॅटिस्फाईड आहे. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 सॅटिस्फाईड आहे की नाही? यस सर. आहे. तो काय करणार? मग फॉर लूप मध्ये चालला जाणार. ठीक आहे. मग दुसऱ्या फॉर लूप मध्ये लगेच जाणार, म्हणजे लाईन नंबर 17 पासून लाईन नंबर 19 वर त्याला दुसरा फॉर लूप भेटून जाणार. त्याची कंडिशन चेक करणार, जे इक्वल्स टू 1, जे इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू आय. आय ची व्हॅल्यू किती आहे सध्या?
वन 1 म्हणजे इथं काय कंडिशन असणार तुमची, जे काय असणार 1 is equal to 1. बघा सॉरी जे काय असणार तुमचा लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1, म्हणजे जे जे पण 1 आहे सध्या आणि हे पण किती आहे 1 आहे, ही कंडिशन काय सॅटिस्फाईड आहे की नाही Yes, sir. आहे. 1 इक्वल्स टू 1 सॅटिस्फाईड, राईट. तर तो काय करेल, प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये जाईल, जे ची व्हॅल्यू किती आहे 1, प्रिंट करून देईल 1. आणि काय अपडेशन जे इक्वल्स टू 2 जर केलं तर कंडिशन काय होत आहे तुमची False होता. फॉल्स होत आहे, म्हणून काय लूप ब्रेक होऊन जाईल. प्रिंट एलननी काय नेक्स्ट लाईन वरती तुमचा कर्सर चालला जाईल, बरोबर. मग काय या Yes. कंडिशन यानंतर काय ते I ची अपडेशन value होईल आय प्लस प्लस 1 च्या ठिकाणी किती होईल आय 2. आय होऊन जाईल तुमचा 2. आहे सॅटिस्फाईड, Yes, sir. ओके. मग इथे कंडिशन काय होईल तुमची आय 2 आहे तर इथं ऑटोमॅटिकली 2 होऊन जाईल, ठीक आहे. मग जे जे म्हणजे काय 1, ठीक आहे. तर इथे 1 पकडा तुम्ही, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 सॅटिस्फाईड आहे कंडिशन. Yes, sir. प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये चाललं जाईल, जे आहे तुमचा 1 सगळ्यात पहिले आहे ना J1, J1 झालं का सगळ्यांचं, J1 आहे काय करून टाकेल तो दुसऱ्या लाईन वरती 1 प्रिंट करून देईल तुम्हाला, झाला प्रिंट 1. त्यानंतर काय होईल, जे अपडेट होईल कर्सर इथपर्यंत येईल वापस जाईल, जे अपडेट होईल आता किती आहे जे 1 आहे, तर या कंडिशनला काय होईल आता जे तुमचा 2 होऊन जाईल. 2 होऊन जाईल. बघा कंडिशन ट्रू आहे का तुमची, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 आहे कंडिशन ट्रू 2. Yes, sir. आहे. तर मग इथे कंडिशन काय होऊन जाईल तुमची पास होऊन जाईल, लगेच दुसऱ्या ह्याच्यात जाईल तो. आता जे ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे की 2 आहे 2 आहे, sir. 2 आहे. इथे काय होऊन जाईल स्पेस देऊन, ऑलरेडी पहिल्या वेळेस स्पेस दिलेला आहे तर इथे 2 प्रिंट होईल आणि 2 च्या समोर एक स्पेस आहे बघा, एक स्पेस 2 च्या समोर आहे, 2 प्रिंट होऊन जाईल आणि काय प्लस प्लस जे आहे तुमचं ते अपडेट होईल आणि इथं तुमच्या 2 च्या ठिकाणी 3 येऊन जाईल. मग 3 काय तुमचा कंडिशन ट्रू आहे का, इथे कंडिशन फॉल्स आहे, तर हा लूप पुन्हा ब्रेक होईल, नेक्स्ट लाईन वरती जाईल बाय युजिंग एलन स्टेटमेंट, ओके. आणि काय पुन्हा अपडेट होईल आय, तर आय आता तुमचा किती होईल, आय किती होईल तुमचा 3, 2 होता ना 2 होता आहे आता, आता आय किती होईल तुमचा 3, म्हणजे इथे काय कंडिशन येईल तुमची 3 येऊन जाईल आय 3 झाल्यामुळे, बरोबर. आता या कंडिशनला काय होईल तुमचं जे म्हणजे 1 इनिशियल जे किती आहे तुमचा 1 आहे, तर 1 लहान आहे आय पेक्षा, आहे की नाही, Yes, sir. एक लहान आहे की नाही आय पेक्षा, आय किती आहे तुमचा 3 आहे, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3 कंडिशन सॅटिस्फाईड आहे, म्हणून तो लूप मध्ये जाईल, सगळ्यात पहिले जे ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे तर 1 प्रिंट करून देईल तुम्हाला. नंतर पुन्हा काय होईल अपडेट होईल, जे ची व्हॅल्यू 1 होती तर आता किती होईल, जे ची व्हॅल्यू 2 होऊन जाईल. 2 होऊन जाईल, ओके. आता किती 2 होऊन जाईल, कंडिशन स्टील सॅटिस्फाईड, जाईल प्रिंट करेल 2, बरोबर. पुन्हा जे अपडेट होईल, आता जे ची व्हॅल्यू किती होऊन जाईल 3 होऊन जाईल, कंडिशन स्टील सॅटिस्फाईड, प्लस प्लस अपडेट करून टाकेल 3, समजलं. Yes, sir. मग जे मग काय कंडिशन तुमची 4 गेलं हे फेल होऊन जाईल, इथे मग फेल झाल्यानंतर हे प्रिंट एलननी नेक्स्ट लाईन वरती चालला जाईल तुमचा कर्सर, आणि मग काय आय प्लस प्लस होऊन जाईल, आय 3 आहे तर आय
4 होऊन जाईल. अशा प्रकारचं याचं लॉजिक आहे. समजलं का लॉजिक तुम्हाला? Yes, हॅलो. sir. हो सर. आता आपल्याला काय बघायचं आहे? लॉजिक बघायचं आहे. सांगा कसं येईल आता? हे लॉजिक कसं वर्क होईल? नेस्टेड मध्ये 2 फॉर लूप द्यावं लागेल. एक मेन फॉर लूप, आतमध्ये 2 फॉर लूप. कसं? ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय करू? स्पेस काउंट करू. किती आहे स्पेस? 1 2 3. ठीक आहे. 4 आहेत स्पेस. ठीक आहे. 4 स्पेस आहेत तुमच्या. रो किती आहेत? 1 2 3 4 5. कॉलम किती आहेत? 1 2 3 4 5. ठीक आहे. 5 तुमचे कॉलम आहेत. 5 तुमचे कॉलम आहेत आणि काय आहे? 5 तुमच्या रो आहेत. सगळ्यात पहिले 2 तुम्हाला इथं लूप लागतीलच. ओके. एक एक्स्ट्रा कशासाठी लागेल तुम्हाला? स्पेस साठी. ओके. स्पेस साठी एक एक्स्ट्रा लूप लागेल. कसं लागेल? काय असणार त्या लूप मध्ये? तर काय करू आपण? सगळ्यात पहिले इझी वाटायला पाहिजे तुम्हाला, म्हणून आपण काय करू? 2 व्हेरिएबल पहिले डिक्लेअर करून टाकू. स्पेस किती काउंट केली होती आपण? टोटल 4. पहिल्या रो मध्ये स्टार किती आहे? 5. पहिल्या रो मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये. ओके. एक सॉरी कॉलम मध्ये आपण काय केलं? 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, एक स्पेस आणि एक स्टार. ओके. आता काय करणार आपण? 3 लूप देणार. पहिलं कशासाठी? हो. रो साठी. किती आहे? 5. आता दुसरं आपल्याला काय द्यायचं आहे? स्पेस साठी. ठीक आहे, कारण आपल्याला इमिजिएट स्पेस प्रिंट करायची आहे. ओके.
आता दुसरा लूप कशासाठी द्यायचा आहे आपल्याला? स्टार साठी. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? एक प्रिंटिंग स्टेटमेंट देऊन द्यावं लागेल. त्यासाठी नेक्स्ट लाईन साठी. हे काय झालं तुमचा प्रोग्राम, हे प्रिंट करण्यासाठी. बघू आता प्रिंट होतं. सर स्पेस डिक्रीमेंट आणि स्टार इन्क्रीमेंट केलं. प्रिंट ॲज एक्सपेक्टेड. होत आहे का? हो सर. इथे जर तुम्ही के टाकून दिलं तर काय प्रिंट होतं? एक दोन एक दोन एक दोन एक दोन. यस सर. यस सर. भेटत आहे ॲज एक्सपेक्टेड आउटपुट आपल्याला. यस सर. ओके, तर कसं भेटत आहे? कोणी एक्सप्लेन करू शकते का? कोणीच नाही. कसं भेटत आहे आपल्याला एक्झॅक्टली? स्पेस किती आहे तुमचे? 4. स्टार किती आहे तुमचा? 1. तर या अकॉर्डिंग आपण काय दिलं आहे? पहिले ऑलरेडी 4 स्पेस देऊन दिलेले आहे. पहिले काय करेल तो? कंडिशन सॅटिस्फाईड आहे, सगळ्यात पहिले काय करेल तो? स्पेस तुमचं प्रिंट करून देईल. लगेच काय करेल? सेकंड फॉर लूप मध्ये जाऊन तुम्हाला स्टार प्रिंट करून देईल. ओके, पहिली कंडिशन अशी असणार तुमची. मग दुसरी कंडिशन कशी असणार तुमची? दुसरी कंडिशन कशी असणार? ऑटोमॅटिकली स्टार तुमचा इन्क्रीज होत आहे आणि स्पेस डिक्रीज होत आहे. म्हणजे काय? स्टारच्या ठिकाणी 2 असणार आणि स्पेसच्या ठिकाणी 3 असणार. तर या कंडिशन मध्ये तुम्हाला 3 स्पेस भेटून जाणार सगळ्यात पहिले, आणि स्टार किती भेटणार तुम्हाला? 2 भेटणार, कारण स्टार अपडेट होते. सेम थर्ड केस काय होणार मग तुमची? स्पेस डिक्रीज होणार, 3 होती तर 2 काय होणार? स्टार 2 होते तर 3 होणार. तर इथं बघा 2 स्पेस आहे तुमच्या आणि 3 स्टार आहे. सेम या अकॉर्डिंग तुमचं काय होणार आहे? लॉजिक वर्क होणार आहे.